हाय, हॅलो, नमस्कार. हा आहे माझा फर्स्ट एव्हर गिरनार ब्लॉग, जो खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल आहे, विच विल डेफिनेटली एन्जॉय. आम्ही आमचा प्रवास मुंबईहून सुरू केला. मुंबईहून आम्ही वेरावळ ट्रेन पकडली, जी जुनागड स्टेशनपर्यंत पोहोचवते. जुनागड स्टेशन इज नियरेस्ट स्टेशन टू गिरनार. तर आम्ही जुनागड स्टेशनला पहाटे 4 वाजता पोहोचलो. जुनागड स्टेशन लागूनच शेअर ऑटोज आणि डायरेक्ट ऑटोज मिळतात. शेअर ऑटोचा खर्च 100 ते 150 रुपये आहे प्रत्येकी. आम्ही 100 रुपये देऊन आमचा प्रवास सुरू केला. त्यांनी आम्हाला आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचवलं, जे गिरनारवरून 7 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती होतं. खरंच सुंदर हॉटेल होतं जिथे आम्ही थांबलो होतो. मुली आणि लेडीजच्या दृष्टिकोनाने खूप चांगलं हॉटेल आहे. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. मी आमच्या हॉटेलमध्ये फ्रेश झालो, नाश्ता केला आणि 8 वाजता आमचा प्रवास सुरू केला. प्रवास सुरू करण्याआधी काही महत्त्वाच्या टिप्स. तुम्ही जर थंडीमध्ये जात असाल तर तुमच्याकडे स्वेटर, सॉक्स आणि चांगले शूज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रेकिंगसाठी शूज व्हेरी मच इम्पॉर्टंट. उन्हाळ्यामध्ये जात असाल तर खूप ऊन डोक्यावरती येतं, त्यामुळे खूप त्रास होतो चढण्यासाठी आणि एनर्जी कमी होते. त्यामुळे कॅप कॅरीज करा. हातामध्ये एक बॅग, त्याच्यामध्ये बॉटल, थोडंसं खायचं सामान असेल, अशा गोष्टी कॅरी करा, जे खूप लाईट वेट असेल, ज्यामुळे तुम्हाला चढण्यासाठी काही त्रास होणार नाही. तर असा आम्ही आमचा प्रवास सुरू केला. पायथ्याशी नारळ फोडून आम्ही आदेश असं म्हणून आमच्या प्रवासाला सुरुवात केली. तब्बल 9 वाजले हा प्रवास सुरू करताना. इथे प्रवास सुरू करण्याआधी हनुमान मंदिराच्या इथे पाया पडून तिथे एक नारळ देऊन आणि पायथ्याशी एक नारळ देऊन तुम्हाला तुमच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. इथे एक निघताना एक काठी हातात घेणं मॅन्डेटरी आहे, कारण 10,000 पायऱ्या चढताना खूप दम लागतो आणि एक काठी आपल्या हातात असणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि ती खूप हेल्पफुल होते. ती काठी तुम्हाला खालीच दुकानांमध्ये 20 ते 30 रुपयांपर्यंत मिळून जाईल, जी तुम्हाला नंतर रिटर्नही करू शकता. ती भाड्याने मिळते, सो यू कॅन रिटर्न इट. इथे 5,000 पायऱ्यांपर्यंत ट्रॉलीची सुविधा आहे, जी तुम्हाला अंबेमातेच्या मंदिरापर्यंत पोहोचवते. त्याचं टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. त्या ट्रॉलीज कधी-कधी बंदही असतात. पावसाळ्याच्या दरम्यान त्या कधी-कधी बंद ठेवतात, त्यामुळे तुम्हाला वरती चालत यावं लागेल. तिथे डोलीची सुविधा आहे. 5,000 पायऱ्यांपर्यंत डोलीचे चार्जेस अप्रॉक्सिमेटली 2,000-3,000 असे प्राइसेस असतात. जे वयोवृद्ध असतात त्यांच्यासाठी ही डोली खूप उपयुक्त आहे. ट्रॉलीसाठी तुम्हाला जवळपास 300 रुपये द्यावे लागतील. ते तुम्हाला अंबेमातेच्या मंदिरापर्यंत पोहोचवते. आम्ही आमचा प्रवास पूर्ण चालत करण्याचं ठरवलं असल्यामुळे आम्ही पूर्ण 5,000 पायऱ्या चढून अंबेमातेच्या मंदिरापर्यंत पोहोचवलं. अंबेमातेच्या मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर एक वेगळंच दृश्य दिसलं, जे खूप आनंददायी आणि मस्त होतं. ज्याचा आनंद तुम्ही नक्कीच घ्या. इम्पॉर्टंट नोट, इथे टॉयलेटची सुविधा नाही आहे. सो अंबेमातेच्या मंदिराच्या इथेच जवळपास टॉयलेट आहेत, ते तुम्ही वापर करू शकता. तर इथूनच आम्ही आमच्या गिरनारच्या प्रवासाला सुरुवात केली, जो आमचा शेवटचा टप्पा होता. आणि तो टप्पा चढताना अंगावर काटे येत होते, की कसा हा प्रवास पुढचा करणार. पण मनाशी निश्चय केला, की पुढे हा प्रवास करायचा आणि त्या प्रवासाला निघालो. इथे 2 सेक्शन्स आहेत. वरती गेल्यावर चरण पादुका आणि गुरु दत्तात्रेयाची धुनी. पहिलं तुम्ही चरण पादुका करून नंतर दत्तात्रेय धुनीला जाऊ शकता. आम्ही पहिलं चरण पादुका करून तिथे दत्तात्रेयाचं दर्शन घेऊन मग धुनी इथे गेलो. तिथे अन्नछत्र आणि धुनी आहे. 5,000 पायऱ्यानंतरचा हा प्रवास काही चढ उताराचा आहे. काही पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतील, तर काही उतराव्या लागतील, जो खूप एक्सायटिंग वाटतं. थोडंसं उतरताना थोडं बरं वाटतं आणि पायाला थोडा आराम मिळतो. आणि वरती गिरनारचा प्रवास खूप सुंदर आहे. तिकडचं दृश्य खूप अप्रतिम आहे. वरतून जो नजारा दिसतो तो खूप छान वाटतो. तुम्ही त्याचा आस्वाद नक्की घ्या. चांगले फोटोज काढा आणि मस्त सनसेट, सनराईज ज्या टायमिंगला तुम्ही जाल त्याचा आनंद नक्की घ्या. खूप सुंदर वाटतं. तर अशा प्रकारे आम्ही दत्त मंदिरापर्यंत पोहोचलो. आणि काय सांगू मित्रांनो, जेव्हा ती दत्तमूर्ती पाहिली तेव्हा अश्रू आवरेच ना. इतक्या प्रवासानंतर जेव्हा तुम्हाला इतकी सुंदर मूर्ती पाहायला मिळते ना, आनंद खूप वेगळाच असतो. अशा या सुंदर दर्शनानंतर आम्ही धुनीमध्ये गेलो, तिथे दर्शन घेतलं, अन्नछत्रामध्ये जेवलो आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. निघतानाही असं सुंदर दृश्य पाहायला मिळालं. खरंच खूप सुंदर वाटत होतं. हा प्रवास खूपच प्रिशियस आणि खूप सुंदर होता. तुम्ही पण जा आणि नक्की मला सांगा तुमचा अनुभव कसा वाटला. धन्यवाद.